मित्रांनो, LLB 3 इयर आणि LLB 5 इयर कॅप 2026-27 बाबत एक अत्यंत महत्त्वाची ऑफिशियल अपडेट सीईटी सेल कडनं आलेली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून कॅप राऊंडच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मोठं कन्फ्युजन आहे. तर त्या अपडेटमध्ये सीईटी सेलने अत्यंत मोठा निर्णय घेतलेला आहे. तर हा निर्णय कॅप राऊंडच्या बाबतीमध्ये असणार आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या बाबतीमध्ये, कॉलेजच्या अप्रुव्हलच्या बाबतीमध्ये आणि कॅप राऊंडच्या शेड्यूल विषयी हा अपडेट असणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 3 इयर आणि 5 इयर LLB फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे फर्स्ट सेमिस्टरची लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 15 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्स वरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQच्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशन मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्स वरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि 15 ऑगस्ट पूर्वी ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर मित्रांनो, इथे सीईटीच्या पोर्टलवरती एक नोटिफिकेशन दिसत आहे. LLB 3 इयर आणि 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी हे नोटिफिकेशन असणार आहे. त्या नोटिफिकेशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी सीईटी सेलने इन्क्लूड केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना आणि कॉलेजेसना सूचित करण्यात येतं की अकॅडमिक इयर 2026-27 साठी महाराष्ट्रामध्ये जे एक्झिस्टिंग कॉलेजेस आहेत, जे कॉलेजेस सध्या ऑपरेशनल आहेत, अशा कॉलेजेसना वन टाइम अप्रुव्हल BCI कडनं मिळालेलं आहे. म्हणजे सध्या जे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये चालू आहेत त्यांच्याकडे जे कोर्स रन केले जातात अशा कोर्सेससाठी BCI कडनं कंडिशनल अप्रुव्हल दिलेलं आहे. थोडक्यात सशर्त मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जे कॉलेजेस अगोदरपासून महाराष्ट्रामध्ये आहेत अशा कॉलेजेसला अप्रुव्हल मिळालेलं आहे. पण नवीन कॉलेजेसला किंवा नवीन कोर्सला किंवा मग ज्या कॉलेजेसला त्यांच्याकडे सीट्स वाढवायचे आहे अशा गोष्टींसाठी काही ठराविक मर्यादा BCI ने टाकलेल्या आहेत. आणि पुढची जी कार्यवाही आहे, पुढची जी प्रोसेस आहे, त्यासाठी सीईटी सेल महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा वेट करत आहे. त्यांच्याकडनं ज्यावेळेस सीईटी सेलला नवीन निर्देश मिळतील त्याच वेळेस सीईटी सेल पुढची प्रोसेस सुरू करेल, असं या सर्क्युलरमध्ये सुरुवातीला म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात ऑफिशियल नोटीसनुसार सीईटी सेलने स्पष्ट सांगितलं आहे की ऑप्शन फॉर्म फिलिंग जे आहे, जे पोर्टल सीईटी सेलने ऑप्शन फॉर्मसाठी ओपन केलेलं आहे ते ॲक्टिव्ह राहणार आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही आत्तापर्यंत ऑप्शन फॉर्म भरला नसेल तर तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म आता अनिश्चित काळासाठी भरू शकता. म्हणजे जोपर्यंत सीईटी सेल पुढची काही अपडेट देत नाही तोपर्यंत सीईटी सेलकडनं ऑप्शन फॉर्म ओपन राहणार आहेत. ज्यांनी भरले नसतील त्यांना भरण्याची मुभा सीईटी सेलने दिलेली आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची स्पष्ट अशी डेडलाईन सीईटी सेलने आता दिलेली नाहीये. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलने जे कॅपचं शेड्यूल पब्लिश केलं होतं, आता ते शेड्यूल सुद्धा सीईटी सेल रिवाइज करणार आहे. आणि त्यासाठीच गव्हर्नमेंटकडनं येणाऱ्या डायरेक्शन्सची सीईटी सेल सध्या वाट पाहत आहे. जेव्हा हे नवीन डायरेक्शन सीईटी सेलला गव्हर्नमेंटकडनं मिळतील तेव्हाच सीईटी सेल या शेड्यूलमध्ये नवीन डेट्स रिवाइज करून तुम्हाला रिवाइज शेड्यूल देईल. थोडक्यात ऑप्शन फॉर्मचं पोर्टल हे चालू राहील. फक्त जे ॲक्च्युअल ॲडमिशनचं शेड्यूल आहे, कॅप राऊंड 2चं शेड्यूल असेल किंवा 3चं शेड्यूल असेल, त्यामध्ये नवीन बदल करून सीईटी सेल रिवाइज शेड्यूल तुम्हाला देईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर अजूनही तुमच्या एरियामधलं कॉलेज कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये अप्रूव्ह झालं नसेल तर ते कॉलेज आता लवकरच अप्रूव्ह होईल आणि मग तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म सुद्धा भरता येईल. कारण जसं की आपण डिस्कस केलं, सीईटी सेलने ऑप्शन फॉर्मची प्रोसेस ओपन ठेवलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ऑप्शन फॉर्मसाठी सध्या कुठलीही डेडलाईन नाहीये. तुम्हाला जोपर्यंत ऑप्शन फॉर्म भरायचा तोपर्यंत तुम्ही भरू शकता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सीईटी सेलच्या रिवाइज्ड शेड्यूल विषयी, तर या नोटीसमध्ये कुठलीही स्पेसिफिक डेट सीईटी सेलने दिलेली नाहीये. त्यामुळे जेव्हा गव्हर्नमेंटकडनं सीईटी सेलला पुढच्या डायरेक्शन्स मिळतील त्यानंतरच सीईटी सेल कॅपचं नवीन शेड्यूल जाहीर करेल. आणि जेव्हा
ते शेड्यूल जाहीर होईल त्याच वेळेस आपल्याला समजेल की कॅप राऊंड 1चं अलॉटमेंट कधी होईल आणि कॅप राऊंड 2 तसेच कॅप राऊंड 3 सीईटी सेल कधी अरेंज करेल. त्यामुळे ऑप्शन फॉर्मची प्रोसेस थांबवू नका. तुम्ही तुमचे ऑप्शन फॉर्म जसे जसे कॉलेजेस अप्रूव्ह होतील तशा पद्धतीने भरून घ्या आणि पुढच्या येणाऱ्या रिवाइज शेड्यूलची वाट पहा. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग तर सुरूच आहे. सोबतच 3 इयर LLB आणि 5 इयर LLBच्या फर्स्ट इयरसाठी असणारे क्लासेस ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. या बॅचमध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्सवरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQच्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅचमध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशनमध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्सवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि 15 ऑगस्ट पूर्वी ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.